कवठे महांकाळ येथे सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजाचे नेते अय्याज मुल्ला यांना झालेल्या मारहाणीबाबत मिरजेत मुस्लिम समाजाचा निषेध। गुन्हेगारांना तातडीने अटक करून गुन्हा नोंद करण्याच्या निवेदनाद्वारे प्रांतांना मागणी। कवठे महांकाळ येथे सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजाचे नेते अय्याज मुल्ला यांना आणि त्यांच्या कुटुंबाला झालेल्या मारहाणीबाबत मिरजेत समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने झालेल्या घटनेच्या निषेधार्थ प्रांतांना निवेदन देण्यात आलं। कवठे महांकाळ येथे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आणि नेते अय्याज मुल्ला यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आल्यानं मुस्लिम समाज हा राजकारण करायचे की नाही असा प्रश्न पडलाय, असे अय्याज नाईकवाडी यावेळी बोलत होते। मुस्लिम समाजाच्या म्हणजेच अल्पसंख्याक समाजाच्या या प्रकारे मारहाण करून गुंडगिरी आणि दहशत माजवणे हे आता सामान्य होत आहे असं निवेदनाद्वारे सांगण्यात आले। देश कायदा आणि संविधानानं चालतो हे काही जण विसरत असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था ज्याची जबाबदारी आहे त्या लोकांनी त्याची दखल घेऊन समाजकंटकी दुष्ट प्रवृत्तीवर वचक आणि नियंत्रण ठेवायला हवं असं यावेळी निवेदनाद्वारे प्रांतांना मत मांडण्यात आले। या घटनेचा मिरजेत समस्त मुस्लिम समाज या झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी प्रांतांना निवेदन देण्यात आलं। या घटनेबाबत वरील पातळीवरून चौकशी व्हावी, तसेच गुन्हेगारांना तातडीने अटक व्हावी आणि गुन्हा नोंद करावा अशी मागणी यावेळी मुस्लिम समाजातर्फे प्रांतांना करण्यात आली। यावेळी अय्याज नाईकवाडी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक अतहर नाईकवाडी, शकील पीरजादे, मुस्तफा बुजुर्ग, जैलाब शेख, हनीफ तहसीलदार, इम्रान तहसीलदार, सुलेमान मुजावर, कमील बागवान, तौफिक कोतवाल आणि इतर मुस्लिम समाजाचे मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कवठे महांकाळ।